नागपुर में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुळे ने विपक्षी नेताओं पर बड़ा हमला बोला। उन्होंने चुनाव आयोग पर रोहित पवार के बयानों को संविधान विरोधी बताया और गोपीनाथ मुंडे पर टिप्पणी के लिए पृथ्वीराज चौहान को आड़े हाथों लिया है। या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे। आज मी राजस्थानच्या प्रवासामध्ये आहे। जयपूरला आज बैठक आहे। निश्चित त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, साधारण 10 महानगरपालिका, 309 नगरपालिका, त्यामुळं आज मला कळेल की माझ्यावर काय नेमकी जबाबदारी आहे। सहप्रभारी म्हणून आज मी राजस्थानला जातो आहे। रोहित पवार असं आहे की खरं तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलणे हे संविधान विरोधी वक्तव्य आहे। रोहित पवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे। सर्वांना संधी आहे। SIR मध्ये प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सर्व पक्षाच्या बूथ लेवल एजंट यांना SIR करायचं आहे। त्यांना त्या ठिकाणी सोबत काम करायचं आहे, बूथ लेवल ऑफिसर सोबत। मग तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसर सोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनी मदत केली पाहिजे। SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाहीची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहे। पृथ्वीराज चव्हाणजीला सध्या काही काम नाही। मीडियाच्या चर्चेमध्ये राहण्याकरता या पद्धतीने बोलणे जाते। काँग्रेसमध्ये किती लोकांनी काँग्रेसने जीव घेतला हे जरा तपासून घेतलं पाहिजे। गोपीनाथ मुंडेजी आमचे नेते होते। गोपीनाथ मुंडेजींना खऱ्या अर्थाने सर्वस्व स्थानावर आमच्या पक्षाने नेहमीच त्या ठिकाणी त्यांचा मान ठेवलेला आहे आणि शेवटी जन्ममृत्यू आपल्या हाती नसतो, तो तर ठरला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने अशा घटनाला त्या ठिकाणी असं गालबोट लावणे आणि त्यावर आता भाष्य करणे, मृत व्यक्तीच्या आत्ताच्या मृत व्यक्ती जिवंत नसताना आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जिवंत नसताना त्यांच्याबद्दलच्या भूमिका मीडियाच्या माध्यमातून आणणे हे काही योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाण तसे सिनियर व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे की आपण कुणाबद्दल बोलतो, कशाकरता बोलतो। मला वाटतं हे बोलणं योग्य नाही।